चला तर मग मित्रांनो, आज आपण जाऊया वेणेखोल गावामध्ये आणि त्या गावी जाण्यासाठी कसं कसं जायचं त्याची व्हिडिओ बनवली आहे। आता आपण घेतलाय पाटेकरपासून लेफ्ट आणि आता आपण पोचलो आहोत नावली या गावाकडे। एक जातो नावलीला, एक जातो वरती आलवडीला, राईट साईडचा आलवडीला। तर मला हे काय माहीत नव्हतं, तर मी ह्या बुजगावण्याला विचारलं तर त्याने सांगितलं। नाही खोटं बोललो, त्या माणसाने सांगितलं। तर आपण पुढे आलो आणि तिथे मी एक आजी भेटली होती। त्यांना विचारलं की आजी ते वेणेखोल गावामध्ये आतमध्ये कसं फिरायचं, तर त्यांनी आतमध्ये सांगितलं की इकडून जावा। तर हे पाहू शकता, मी वेणेखोल गावामध्ये आलेलो आहे आणि आता तिथून आपण वेणेखोल गावच्या आतमध्ये पाहू शकता कसं आहे ते आता 2025 मध्ये। तर सध्याच्या परिस्थितीनुसार आपण कोणालाही काही बोलू शकत नाही, पण आता ज्याप्रमाणे गाव तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे अजूनही काही वर्षानंतर ह्या गावचं एवढं मोठं नाव होईल, मी आत्ताही सांगू शकतो। कारण की मी इथे बघू शकतो इथे या गावामध्ये किती काय बनत आहे आणि कसं हे गाव प्रोग्रेस करत आहे। इथे पाहू शकता तुम्ही, आता डाव्या बाजूला ही छोटीशी शाळा आहे छोट्या मुलांची, ती सध्या बंद होती त्या दिवशी, पण आता ठीक आहे तरी पण आम्ही पाहिली। पण आता हे पाहू शकता तुम्ही, ते रस्ते झालेले आहेत काँक्रिटीकरणाचे, तेही किती छान झालेले आहेत इकडे तिकडे गावी जाण्यासाठी। आजकाल हे गावात पाहायला भेटत नाही शक्यतो जास्त। ही पहा मातीची घरे, कौलाची घरे थोडीशी आहेत। आता इकडे खालच्या बाजूला पण पाहू शकता कशी कौलाची घरे, इथे राहण्याचं म्हणजे एक वेगळा आनंदच आहे। आणि हे बघा पहिले वा 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 वा, आजकाल शेती म्हणजे माणूस विसरूनच गेलाय, पण पहा तरी माणसं करतायत अजूनही। आणि ह्याला काय म्हणतात तर बोलतात की काय, आमच्याकडे बोलतात म्हणजे पांदीतली वाट। आता तुम्ही पांदीतली वाट पाहिली की नाही माहीत नाही, पण ही तर आम्ही बोलतो की पांदीतली वाट, जिथून गुरे जातात चरायला डोंगरामध्ये आणि अशी मध्ये पाईपलाईन वगैरे हातरली आहे। मग थोडं गाडी चालवताना थोडं इकडे तिकडे हलत होती गाडी, पण ठीक आहे सावरली। आता काय मातीचा रस्ता म्हणजे चाक हे घसरतच राहतं। आणि असं तुम्हाला सांगतो, हा माझा पहिलावाला ब्लॉग आहे जो मी बनवत आहे, तर तुम्ही नक्कीच पाहिला तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज। आणि हे समोर पाहू शकता तुम्ही उरमोडी धरण, जे आता कितीतरी किलोमीटर अंतरावर म्हणजे किती मोठं झालेलं आहे। आणि आता त्याच्याच काठी आता पाहिलं आपण की तिथे काय दिसतंय, ते मंदिर, तेच ते ज्याच्यासाठी आपण एवढं हे गावाचं उदाहरण घेतोय, गावाचं एवढं नाव काढतोय, ते कशासाठी तर त्याच मंदिरासाठी। तरी पाहू शकता आपण जाऊया तिकडे, पण ह्याच्या अगोदर बघा कशी हिरवी शेती दिसते आणि सर्व काही किती डांबरीकरण रस्ता देखील आहे गाडी चालवण्यासाठी, एकदम मस्तपैकी। असं वाटत नाही की हा थोडा खराब आहे, अजूनही म्हणजे वरच्या रस्त्याला काम चालू होतं, पण तरी ठीक आहे, होईल एखाद दिवशी हळूहळू। तर आता इथून आपण खाली वळणार आहोत, ज्याच्यात जे पाहण्यासाठी आपण आलो। हे तुम्ही पाहू शकता समोरच, माझ्या नजरेसमोर आहे ते म्हणजे केदारनाथाचं मंदिर, जे आता एवढं प्रख्यात आहे, एवढं किती लांब जावं लागतं मंदिर पाहण्यासाठी, शंकर भगवानना भेट देण्यासाठी। पण आता हे तुम्ही इथेच जवळच आपल्या वेणेखोल गावामध्ये पाहू शकता। आणि हे पहा उरमोडी नदी जे मी बोललो, आणि हे किती छान मंदिर, त्याची खूप डिझाईन त्यांनी तिकडून इकडे बनवायचा प्रयत्न केला आहे आणि ते तुमच्यापर्यंत मी हे पोचवतोय। तर आतमध्ये तुम्हाला बघायला भेटते एवढं चांगलं दृश्य असं, आणि एकदम किती मनाला तृप्तवण्यासारखं। तर तुम्ही नक्कीच भेट द्या आणि या आणि विजिट करा या ठिकाणाला। आणि माझ्याकडून सर्वांना विनंती आहे की तुम्ही परत एकदा चॅनलला सबस्क्राईब करा। मी अशाच व्हिडिओ बनवत राहीन, असाच तुमच्यापर्यंत पोचवत राहीन। धन्यवाद।